Hello dear students, welcome to Matrix Science Academy Impulse Batch. Today we are going to see one short revision lecture of the topic sound. Class 11th मधला टॉपिक आहे. CET पॉइंट ऑफ व्ह्यूनी 1 मार्काचं वेटेज आहे. हा टॉपिक छोटासा आहे, काही सिलेक्टिव्ह आर्टिकल्सच आहेत या टॉपिक मध्ये. जर तुम्ही हा नीट पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, सगळे आर्टिकल्स नीट समजून घेतले, नोट्स काढल्या आणि जर प्रत्येक क्वेश्चनला पॉज करून पहिलं तुम्ही ट्राय केलं आणि नंतर सोल्युशन बघितलं तर 100% शुअर की तुमचा हा टॉपिक परफेक्ट होऊन जाईल. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. टॉपिक मध्ये कोणकोणते आर्टिकल्स आपल्याला कव्हर करायचे पहा. सो हे आर्टिकल्स आहेत जे आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. आर्टिकल्स आहेत वेव्स, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ वेव्ह, त्याचे टाइप्स काय असतात, लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय डिफरन्स आहे, वन डायमेन्शनल प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन कसं लिहिलं जातं त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स, what is Newton's formula for velocity of sound and what was the correction made by Laplace. So Laplace's correction. Factors affecting the velocity of sound, there are 3 factors: pressure, temperature, humidity. तिन्ही फॅक्टर्सचं आपण कसं डिपेंडन्सी ती बघूया. अकॉस्टिक्स मध्ये वी आर गोइंग टू स्टडी साऊंडचे काही क्वालिटीज, जसे की एक आहे पिच, एक आहे टिम्बर, एक आहे लाऊडनेस, त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं, echo and reverberations, आणि लास्ट आहे डॉपलर्स इफेक्ट इन साऊंड. सो हे सगळे आर्टिकल्स एक एक करून कव्हर करूयात. छोटासा लेसन आहे, छोटासा व्हिडिओ बनेल. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, दॅट इज वेव्स अँड इट्स टाइप्स. सो सगळ्यात पहिलं बघा, व्हॉट इज वेव्ह. वेव्ह म्हणजे काय असतं, तर वेव्ह बेसिकली एक डिस्टर्बन्स असतं मीडियम मध्ये जे प्रॉपगेट करतं. सो व्हॉट इज अ वेव्ह. वेव्ह इज अ डिस्टर्बन्स इन अ मीडियम विच propagates in all possible directions. जे डिस्टर्बन्स आहे, समजा आपण शांत पाण्यामध्ये एक दगड टाकला तर त्याचं जे डिस्टर्बन्स आहे ते प्रॉपगेट करतात सगळ्या डायरेक्शन मध्ये, अँड दॅट इज कॉल्ड एज अ वेव्ह. सो वेव्ह मध्ये डिस्टर्बन्स रिक्वायर्ड आहे आणि ते डिस्टर्बन्स प्रॉपगेट होण्यासाठी मीडियम कडे काही प्रॉपर्टीज रिक्वायर्ड आहेत. मीडियम कडे 3 प्रॉपर्टी असल्या पाहिजे. फर्स्ट प्रॉपर्टी, मीडियम शुड बी इलास्टिक अँड कंटिन्युअस. ओके, इलास्टिक आणि कंटिन्युअस मीडियम पाहिजे. मीडियम कडे अशी प्रॉपर्टी पाहिजे की जर ते डिफॉर्म झालं तर परत ओरिजिनल शेपला आली पाहिजे. तुम्ही जर सँड मध्ये दगड टाकला तर सँड मध्ये खड्डा पडून जाईल. इट विल नॉट प्रॉपगेट एज अ वेव्ह बिकॉज इलास्टिसिटी नाही त्याच्यामध्ये. सो इट शुड बी इलास्टिक, इट शुड बी कंटिन्युअस. मध्ये मध्ये ब्रेक्स असतील तर वेव्ह पास नाही करू शकणार. मीडियम शुड पॉझेस इनर्शिया. इट शुड हॅव अ प्रॉपर्टी टू absorb the energy and pass it to the next particle, take the energy and pass it to the next particle, and last, frictional resistance should be low. Frictional resistance low असला पाहिजे, because जर frictional resistance high असेल तर वेव्हचा एम्प्लिट्यूड पटपट कमी होऊन जाईल. तुम्ही जर मधामध्ये हनीमध्ये जर दगड टाकला तर त्याच्या वेव्स कशा बनतील, 1-2 ऑसिलेशन तर स्टॉप होऊन जातील. बट पाण्यामधले वेव्स लांब पर्यंत जातात बिकॉज पाण्याचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स दॅट इज विस्कॉसिटी इज लेस दॅन द हनी. ओके, सो वेव्स म्हणजे डिस्टर्बन्स विच प्रॉपगेट्स, इट कॅरीज एनर्जी. प्रॉपगेट करताना काय करतं ते, कॅरीज एनर्जी अँड मोमेंटम. मोमेंटम पण कॅरी करतो वेव्ह. एनर्जी आणि मोमेंटम कॅरी करतो इन द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. आणि ती कुठल्याही मीडियम मधनं जाताना मीडियम कडे या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. आता आपण मेकॅनिकल वेव्स बद्दल बोलतोय. तुम्ही म्हणाल नॉन मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला थोडीच लागतात या, तर करेक्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला या प्रॉपर्टीज नाही लागत. पण आपण आता मेकॅनिकल वेव्ह शिकतोय, आपण मेकॅनिक्स मधला टॉपिक शिकत आहे. सो वेव्स काय असतात, काय कॅरी करतात आणि मीडियम मधनं जाताना मीडियम कडे काय असलं पाहिजे, ही बेसिक आयडिया घेतली आहे. आता वेव्सला क्लासिफाय कसं करायचं बघा. वेव्सला क्लासिफाय 3 फ्रंटवर करू शकतो आपण, 3 वेजनी. एक आहे त्यांच्या व्हायब्रेशनच्या स्टाईलवरती, ज्याला आपण ट्रान्सव्हर्स वर्सेस लॉन्जिट्युडनल म्हणणार आहे. एक आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहे त्यांच्या मीडियम रिक्वायरमेंट वरती. मीडियम रिक्वायरमेंट म्हणजे आपण त्याला म्हणणार आहे मेकॅनिकल वेव्ह, नॉन मेकॅनिकल वेव्ह. आणि तिसरं क्लासिफिकेशन करणार आहे त्यांच्या ट्रॅव्हलिंग वरती, ते कसे चालतात. एक वेव्ह पुढेच जाते, कधीच थांबत नाही, अशी जी वेव्ह असते त्याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. आणि एक वेव्ह एका गिवन कन्फाइंड स्पेस मध्येच राहते, तिथेच ऑसिलेट करत राहते, त्याला म्हणतो स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह. हे तर 12वीतला टॉपिक आहे. सो क्लासिफिकेशन ऑफ वेव्ह कॅन बी डन ऑन 3 डिफरंट फ्रंट्स. फर्स्ट, व्हायब्रेशन टाइप. सेकंड, मीडियम रिक्वायरमेंट. थर्ड, propagation style. Propagation continuous, progressive. Propagation limited to a space, stationary.
आता ट्रान्सव्हर्स लॉन्जिट्युडनल, मेकॅनिकल, नॉन मेकॅनिकल, प्रोग्रेसिव्ह स्टेशनरी मध्ये डिटेलिंग मध्ये जायचं नाहीये. हा स्टेशनरी वेव्ह 12वीतला धडा आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण या लेसन मध्ये शिकणार आहे. बरं, मेकॅनिकल, नॉन मेकॅनिकल मध्ये, नॉन मेकॅनिकल मध्ये असतात दोन प्रकारचे वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि एक असती मॅटर वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये, पण 11वीच्या सिलेबस मध्ये 13वा धडा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असते तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर ऑसिलेट होतात आणि ट्रॅव्हल करते. ही लाईट एक्झाम्पल आहे त्याचा. ओके, मॅटर वेव्ह तर तुम्ही 12वीत शिकतो आपण, 12वीत लेसन नंबर 14 मध्ये, हा लेसन नंबर 6 मध्ये आहे. मेकॅनिकल वेव्ह या धड्यात आपण शिकणार आहे आणि मेकॅनिकल मध्ये ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल हे दोन वेगवेगळे टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्ह आहे, ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल, जे की आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये शिकायचं आहे. सो व्हॉट इज ट्रान्सव्हर्स अँड व्हॉट इज लॉन्जिट्युडनल ते या स्लाइड मध्ये क्लिअर होणार आहे आपल्याला. सो ट्रान्सव्हर्स अँड लॉन्जिट्युडनल किंवा लॉन्गिट्युडनल. What is meaning of transverse wave and longitudinal wave or transverse wave and longitudinal wave मध्ये डिफरन्स काय? पहिलं त्यांच्या व्हायब्रेशनच्या स्टाईल वरती, ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह जात असते त्याच्या परपेंडिक्युलर जर पार्टिकल ऑसिलेट करत असेल, पार्टिकलची स्पीड, पार्टिकल वेलॉसिटी, व्हीपी म्हणजे पार्टिकल वेलॉसिटी, व्ही म्हणजे वेव्ह वेलॉसिटी, वेव्ह वेलॉसिटीला पार्टिकल वेलॉसिटी परपेंडिक्युलर असेल, दिस टाइप ऑफ वेव्ह इज कॉल्ड एज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. वेरॅज लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये पार्टिकल वेव्ह वेलॉसिटीला पॅरलल ऑसिलेट होतो, असा पुढे मागे ऑसिलेट होतो. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये परपेंडिक्युलर ऑसिलेट होतो. हे पहिला डिफरन्स, पण अजून बरेच डिफरन्सेस आहेत. हा तर पहिला झाला. त्यामुळे यामध्ये आपण ग्राफ असा ड्रॉ करतो आणि याला म्हणतो क्रेस्ट, याला म्हणतो ट्रफ, याला म्हणतो क्रेस्ट, याला म्हणतो ट्रफ, असं म्हणतो. तसं इथे कंप्रेशन्स, ज्या ठिकाणी पार्टिकल आणि वेव्ह जवळजवळ येतात, पार्टिकल जवळजवळ येतात, कंप्रेशन्स आणि लांब लांब जातात, त्याला रेअरफॅक्शन्स म्हणतो. कंप्रेशन्स, रेअरफॅक्शन्स म्हणतो. सो दिस इज हाऊ कंप्रेशन रेअरफॅक्शन ऑकर्स इन लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स मध्ये तिसरा पॉइंट जो आहे, तर तिसरा पॉइंट मी तिसरा म्हणून लिहित नाही, असं सांगतो तुम्हाला की एक क्रेस्ट आणि एक ट्रफ वेव्हलेंथ असते. तसं इथे एक क्रेस्ट टू दुसरा क्रेस्ट, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ वेव्हलेंथ असते, किंवा दोन क्रेस्ट मधलं डिस्टन्स वेव्हलेंथ असते, दोन ट्रफ मधलं डिस्टन्स वेव्हलेंथ असते. तसंच दोन कंप्रेशन मधलं डिस्टन्स वेव्हलेंथ असते, दोन रेअरफॅक्शन मधलं डिस्टन्स वेव्हलेंथ असते. हे तर पॉइंट झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जे लॉन्जिट्युडनल वर्सेस ट्रान्सव्हर्स मध्ये आहे तो हा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. याला कलर्स बदलून टाकूयात. नीड्स बघा, जर ट्रान्सव्हर्स वेव्हला मीडियम मधून जायचं असेल तर मीडियम नीड्स इलास्टिसिटी. तुम्ही म्हणा सर इलास्टिसिटी लागते, हे आधीच माहिती होत. दिस ट्रान्सव्हर्स वेव्ह पास होण्यासाठी मीडियम नीड्स इलास्टिसिटी ऑफ शेप, वेरॅज लॉन्जिट्युडनल वेव्ह पास होण्यासाठी मीडियम नीड्स इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम वाली इलास्टिसिटी लॉन्जिट्युडनल वेव्हला लागत असते मीडियम मधनं पास होण्यासाठी, आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह पास होण्यासाठी मीडियम कडे शेपची इलास्टिसिटी लागते. शेपची इलास्टिसिटी लागते, व्हॉल्यूमची इलास्टिसिटी लागते. लॉजिक वापरा जरा. शेप फक्त सॉलिड्सला असतो. सो ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन ओनली ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, whereas can travel through सॉलिड, लिक्विड, गॅस. तिन्ही मधनं जाऊ शकतो बिकॉज व्हॉल्यूम तिघांनाही असतो. हे फक्त सॉलिड मधनं जाऊ शकतात बिकॉज शेप फक्त सॉलिडला असतो. ह्याच्यात एक एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन समजून घ्या. एक्सेप्शन असं आहे की शेप फक्त सॉलिडला असतो, हे बरोबर आहे, बट लिक्विडच्या टॉप सरफेसला पण एक शेप असतो. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी इट बिकम्स फ्लॅट. सो इट कॅन ऑल्सो पास थ्रू, ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन ऑल्सो पास थ्रू इंटरफेस बिटवीन टू मीडिया. दोन मीडियम मधल्या ज्या इंटरफेस असतो, बाउंड्री असते, त्या बाउंड्री मधनं पण पास होऊ शकते. बिकॉज कधी कधी बाउंड्रीला शेप असू शकतो. जसं की पाण्याला जर आपण भांड्यात घेतला तर वरचा शेप इज ऑलवेज फ्लॅट. तुम्ही खाली कसंही कंटेनर घ्या, वरचा शेप इज ऑलवेज फ्लॅट. देअरफॉर वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह पाण्याच्या वर का जाऊ शकते? पाणी तर लिक्विड आहे, तर ती पाण्या आतमध्ये नाही जाते, पाण्याच्या सरफेसवर आहे, एअर आणि लिक्विडच्या बाउंड्रीवरती आहे. सो हे काही प्रॉपर्टीज आहेत, अजूनही प्रॉपर्टीज आहेत, ऍड करतो मी याच्यात. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हचा फॉर्म्युला दिला जातो √E/ρ. ई असतो शेपचा मॉड्युलस, इलास्टिसिटी मॉड्युलस ऑफ शेप, आणि इथे असतो
इलास्टिसिटी मॉड्युलस ऑफ व्हॉल्यूम. इथं बल्क मॉड्युलस घ्यायचा असतो, इथं यंग्स मॉड्युलस घ्यायचा असतो, किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी घ्यायचा असतो. खूप डिटेलमध्ये लागणार नाहीये आपल्याला, हा सिलेबसचा भाग नाहीये कारण की, बट माहिती पाहिजे की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दोघांचे सेम असतात. ई बाय रो, रो असते डेन्सिटी आणि ई असतो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ऑब्विसली ट्रान्सव्हर्सला इलास्टिसिटी वेगळी लागत आहे, शेपवाली लागते, सो शेपवाला मॉड्युलस येतो जो की यंग्स मॉड्युलस वाय असतो. लॉन्जिट्युडनलला इलास्टिसिटी वेगळी लागत आहे, व्हॉल्यूम वाली लागत आहे, सो व्हॉल्यूमचा इलास्टिसिटी मॉड्युलस बी असतो, बल्क मॉड्युलस. अजून काही पॉइंट्स आहेत बघा. ट्रान्सव्हर्स वेव्ह जेव्हा मीडियम मधून जाते तर प्रेशर अँड डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. मॉलिक्यूल जवळजवळ ते येत नाहीयेत ना ट्रान्सव्हर्स मध्ये, फक्त वर खाली होत आहेत, सो प्रेशर बदलण्याचं कारण नाही, डेन्सिटी बदलत नाही. इथे मात्र प्रेशर अँड डेन्सिटी चेंजेस. जिथे कंप्रेशन होणार तिथे प्रेशर वाढणार, रेअर फॅक्शनला प्रेशर कमी होणार, सो प्रेशर डेन्सिटी कॉन्स्टंट, प्रेशर डेन्सिटी चेंजेस. आणि लास्ट पॉइंट, ट्रान्सव्हर्स वेव्ह पोलराइज करता येते. ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड and longitudinal wave cannot be polarized. It cannot be polarized, this can be polarized. Details, what is meaning of polarization, we will study in 12th standard optics. So this can be polarized, that cannot be polarized. So असं जर कधी प्रश्न विचारला की तुम्हाला दोन वेव्स दिल्यात, सांगा ओळखा लॉन्जिट्युडनल कोणती आणि ट्रान्सव्हर्स कोणती. तर अशी कोणती प्रॉपर्टी ऑफ लाईट आहे जी डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी आहे की तुम्हाला सांगू शकेल की ही वेव्ह ट्रान्सव्हर्स, ही वेव्ह लॉन्जिट्युडनल आहे, तर ती प्रॉपर्टी आहे पोलरायझेशनची. दोन्ही वेव्हजला पास करा पोलरायझर मधनं, बघा कोणती वेव्ह पोलराइज झाली. जी वेव्ह पोलराइज झाली ती ट्रान्सव्हर्स असली पाहिजे, जी पोलराइजच नाही होते अशी वेव्ह लॉन्जिट्युडनल असली पाहिजे. सो पोलरायझेशन इज अ टेस्ट टू नो वेदर द वेव्ह इज अ ट्रान्सव्हर्स ऑर अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके, सो दीज वर द बेसिक्स. And now important point, that is the equation, one dimensional equation of progressive wave. Equation of progressive wave बघा कसं दिसतं. A standard format is written in this way: y is equal to a sin omega t minus kx. This is a very standard form of one dimensional equation wave. Remember, इथे जर निगेटिव्ह साइन असेल, it indicates wave traveling along पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. जर इथली साइन पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ओमेगा टी प्लस के एक्स असेल, तर वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शन. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, मधली साइन निगेटिव्ह म्हणजे राईटला चालली आहे वेव्ह, मधली साइन पॉझिटिव्ह म्हणजे लेफ्टला चालली आहे वेव्ह. यामध्ये कोण काय असतं तर ए असतो अँप्लिट्यूड, ओमेगा असतो अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, जो की 2 पाय इंटू लिनियर फ्रिक्वेन्सी असतो. लिनियर फ्रिक्वेन्सी म्हणजे नॉर्मल हर्ट्स वाली फ्रिक्वेन्सी. हे असतो प्रॉपगेशन कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू असते 2 पाय बाय लॅम्बडा. एक्स आणि टी काय असतात, एक्स लोकेशन असतं, टी टाइम असतो. ज्या टाइमला आपल्याला वाय काढायचा असतो तो वाय कोण असतो, वाय असतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचा अर्थ असा, डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय, तर जर ही वेव्ह चालली आहे आणि आपल्याला टाइम इक्वल टू 5 सेकंदानंतर हे काढायचं आहे की एक्स इक्वल टू 12 वाला पार्टिकल सध्या मीन पोझिशनच्या किती वर आहे, त्याचा वाय डिस्प्लेसमेंट किती आहे. तुम्हाला सिम्पली एक्स ची व्हॅल्यू 12 पुट करायची इक्वेशन मध्ये, टी ची व्हॅल्यू 5 पुट करायची इक्वेशन मध्ये आणि वाय मिळवायचा आहे. यू विल गेट की तो पार्टिकल किती वर गेलाय. जर वाय पॉझिटिव्ह आला याचा अर्थ वर गेलाय, वायचं उत्तर निगेटिव्ह आलं म्हणजे तो खाली आहे, आणि जर वायचं उत्तर 0 आलं तर तो मीन पोझिशनला सध्या त्या मोमेंटला आहे. दिस इज इक्वेशन ऑफ वन डायमेन्शनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ह्या इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत बघा, नीट समजून घ्या. अजून फॉर्मॅट काय बनतील, y इज इक्वल टू ए साइन, जर मी याला 2 पाय इंटू एफ टाकतोय आणि 2 पाय कॉमन घेतला तर काय होईल बघा, 2 पाय एफ टी मायनस केला 2 पाय बाय लॅम्बडा टाकतो, 2 पाय कॉमन घेतला होता, एक्स बाय लॅम्बडा. हा एक त्याचा वर्जन बनेल. अजून एक वर्जन असा पण बनेल, ए साइन 2 पाय एफ, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ज्याला आपण 1 अपॉन टाइम पिरियड लिहू शकतो. सो 2 पाय टी बाय टी मायनस एक्स बाय लॅम्बडा.
बरं हा टी कोण आहे? हा टी तर टाइम पिरियड आहे जो की फिक्स्ड आहे. हा टी कोण आहे? हा टी तर आपला टाइम जो आपण टाकणार आहे, ज्या मोमेंटला आपल्याला त्याचं डिस्प्लेसमेंट काढायचंय. सो हा छोटा टी आपल्या हातात असतो काय टाकायचंय, कोणत्या मोमेंटला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काढायचे तो टाइम येतो. बट दिस टाइम कॅपिटल टी इज द फिक्स्ड टाइम ऑफ टाइम पिरियड ऑफ द वेव्ह. लॅम्बडा इज द वेव्हलेंथ, एव्हरीवन नोज. ओके, दिस बिकम्स अनदर इक्वेशन. अजून असे वेगवेगळे फॉर्मॅट्स बनवू शकता तुम्ही. समजा तुम्ही एफ पण कॉमन काढला ह्याच्यातनं, तर ए साइन 2 पाय एफ, एफ कॉमन काढला ज्याला आपण ओमेगा म्हणूयात, 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सीज ओमेगा, टी मायनस एक्स बाय एफ कॉमन काढला, याच्याकडे एफ नाहीये म्हणून डिनॉमिनेटरला एफ ने मल्टिप्लाय करावं लागेल. एफ लॅम्बडा इज वेलॉसिटी. सो दिस इज ऑल्सो वन मोर वर्जन. सो वन डायमेन्शनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह can be written in different formats. This is the first, this is the second, this is the third, this is the fourth. Now let us see याच्यात अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत का. तर बघा, न्यूमेरिकल चालू होते इथे, मी तर लिहून देतो तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोटेशन्स त्याच्यात ना. वन डायमेन्शनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये अजून काय काय माहिती पाहिजे. तर जर तुम्ही या वन डायमेन्शनल प्रोग्रेसिव्ह वेव्हचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर हे काय, हे तर डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट बाय टाइम काय मिळेल तुम्हाला, यू गेट पार्टिकल वेलॉसिटी. किती मिळते पार्टिकल वेलॉसिटी बघा, ए साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी मायनस के एक्स, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह काढलाय, सो टाइमचा कोइफिशियंट ओमेगा बाहेर येतो. हा झाला पार्टिकल वेलॉसिटी. तुम्ही परत डेरिव्हेटिव्ह काढा पार्टिकल वेलॉसिटीचं, तर पार्टिकल वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह देईल ऍक्सिलरेशन ऑफ पार्टिकल. ऍक्सिलरेशन ऑफ पार्टिकल काय मिळेल, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी मायनस के एक्स. जर आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम न घेता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढला, विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर बघा काय मिळतंय, विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढला या इक्वेशनचा, तर डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए तर कॉन्स्टंट आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, ठीक आहे, कॉस ओमेगा टी मायनस के एक्स, आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, सो एक्सचा कोइफिशियंट मायनस के बाहेर येतो. सो असं इक्वेशन मिळतं. बरं डीवाय बाय डीएक्स काय असतं कुठल्याही ग्राफसाठी, कुठल्याही ग्राफसाठी तुम्हाला माहिती आहे एओडी मध्ये तुम्ही शिकलाय, डीवाय बाय डीएक्स काय असतो, तर डीवाय बाय डीएक्स या ठिकाणचा स्लोप असतो. कोण असतो, स्लोप, स्लोप ऑफ द ग्राफ असतो. सो स्लोप ऑफ द ग्राफ आणि पार्टिकल वेलॉसिटी या दोघांमध्ये रिलेशन काय बनू शकतं, तर या दोघांना डिवाइड करून बघूयात काय मिळतं बघूयात. इफ यू डिवाइड पार्टिकल वेलॉसिटी विथ स्लोप, तर बघा पार्टिकल वेलॉसिटी डिवाइडेड बाय स्लोप ऑफ द ग्राफ विल गिव्ह यू व्हॉट. दोघांना डिवाइड कराल ना, तर कॉस कॉस कॅन्सल, ए कॅन्सल, राहील काय फक्त मायनस ओमेगा बाय के असं राहील. आणि नीट जरा एकदम लक्ष देऊन बघा काय बनतोय. ओमेगा बाय के काय असतो, इथं वरती सॉल्व्ह करून दाखवतो मी. ओमेगा बाय के काय असतो माहिती का, ओमेगा असतो 2 पाय फ्रिक्वेन्सी, नाही का, ओमेगा असतो 2 पाय फ्रिक्वेन्सी, के कोण असतो 2 पाय बाय लॅम्बडा, हा बाय लॅम्बडा जाईल वर, एफ लॅम्बडा बनेल, एफ लॅम्बडा कोण असतो 2 पाय तर कॅन्सल झाला, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ इज द वेव्ह वेलॉसिटी. सो जर तुम्ही पार्टिकल वेलॉसिटीला स्लोपनी डिवाइड केलं, पार्टिकल वेलॉसिटी अपॉन स्लोप ऑफ ग्राफ गिव्स यू निगेटिव्ह स्पीड ऑफ वेव्ह. निगेटिव्ह वेव्हची स्पीड मिळून जाते आपल्याला, निगेटिव्ह वेव्हची स्पीड. सो असं लिहितो फॉर्म्युला मी, व्हीपी इज मायनस डीवाय बाय डीएक्स इंटू व्ही. पार्टिकल वेलॉसिटी इज निगेटिव्ह स्पीड इंटू डीवाय बाय डीएक्स. दीज आर सम इंटरनल इम्पॉर्टंट व्हेरिएशन्स इन द मेन फॉर्म्युला. फॉर्म्युला तर एकच आहे, पण याच्यात अशी काही वेगवेगळे व्हेरिएशन बनतात. क्वेश्चन सोडवूयात तेव्हाच तुम्हाला समजेल. बघा मी क्वेश्चन, जसं मी तुम्हाला क्वेश्चन दाखवीन सॉल्व्ह करायला, तुम्ही पहिला तर व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा प्रश्न सोडवायला, आणि नंतर त्याचं सोल्युशन बघा. क्वेश्चन नंबर 1, the wave is described by this equation, y is equal to 0.25 sin 10 pi x minus 2 pi f. Mark the correct following statement. Okay, a wave is traveling along positive x direction, wave is traveling along negative x direction, wave is traveling along positive x direction, wave is traveling along negative x direction. 4 ऑप्शन मी नीट पण नाही वाचले, फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह एवढंच चेक करायचंय. मध्ये साइन मायनस दिसली म्हणजे वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सो पॉझिटिव्ह एक्स वाला आन्सर आहे, निगेटिव्ह एक्स वाले ऑप्शन्स कट करून टाकू. हा बी ऑप्शन गेला, डी गेला निगेटिव्ह एक्स डायरेक्शन.
मग राहिला ए किंवा सी. मग ए आणि सी मध्ये फरक कुठे आहे, तर हा म्हणतोय फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्स आहे, हा म्हणतोय फ्रिक्वेन्सी पाय हर्ट्स आहे. तर बघूयात फ्रिक्वेन्सी काय. फ्रिक्वेन्सी कुठे मिळते बघा. फ्रिक्वेन्सी ही कधी पण ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तर एक्स बरोबर फ्रिक्वेन्सी नाही मिळत, एक्स बरोबर के मिळतो. एक्स बरोबर कोण मिळतो, के. म्हणजे हा 10 पाय कोण आहे, 10 पाय आहे के. वेरॅज फ्रिक्वेन्सी कुठे मिळते, टी बरोबर. तुम्ही म्हणाल टी तर दिलाच नाहीये. अरे टी नाही, हा चुकून एफ आहे, नाही हा टी आहे. एफ नाहीये तो टी आहे, चुकून तो एफ प्रिंट झालाय. सो ऍक्च्युअली ओमेगा टी च्या जागी ओमेगा कोण आहे, 2 पाय आहे. मग जर ओमेगा 2 पाय असेल तर ओमेगाचा ऍक्च्युअल फॉर्म्युला काय असतो, 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. ओमेगालाच 2 पाय दिले त्यांनी, 2 पाय गेला तर फ्रिक्वेन्सी तर 1 हर्ट्स येईल ना. सो 1 हर्ट्स म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन सी इज रॉंग. पाय हर्ट्स नाहीये, इट इज 1 हर्ट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा मिसप्रिंट होता ऍक्च्युअली. ठीक आहे. बट क्वेश्चन नंबर 2 काय विचारलंय, इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन, व्हॉट इज व्हॉट इज पार्टिकल वेलॉसिटी. आता पॉज करा, ट्राय करा. मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट. तर शॉर्टकट इज पार्टिकल वेलॉसिटी इज निगेटिव्ह स्लोप इंटू वेव्ह वेलॉसिटी. असं लिहून दिलं मागेच तुम्हाला मी. बघा की, बघा बघा बघा. पार्टिकल वेलॉसिटी इज निगेटिव्ह स्लोप इंटू वेव्ह वेलॉसिटी. दिसते का ऑप्शन. पार्टिकल वेलॉसिटी इज निगेटिव्ह स्लोप इंटू वेव्ह वेलॉसिटी. पार्टिकल वेलॉसिटी इज निगेटिव्ह स्लोप इंटू वेव्ह वेलॉसिटी. असं ऑप्शन आहे, ऑप्शन ए, नाही का. नेक्स्ट, फाइंड द फेज डिफरन्स बिटवीन द रिप्रेझेंटेड वेव्स. या दोन वेव्स मध्ये फेज डिफरन्स काढा. फेज डिफरन्स काय असतो, तर फेज म्हणजे अँगल असतो. अँगलचा डिफरन्स काढा दोन वेव्स मध्ये. बरं, एक साइन आहे, एक कॉस आहे. साइन 30 डिग्री, साइन 60 डिग्री मध्ये मी विचारलं, सांगा रे फेज डिफरन्स किती आहे दोघांमध्ये. कोणी पण सांगेल 60 मायनस 30, सर 30 डिग्री. बट जर एक साइन 30 डिग्री आणि कॉस 50 डिग्री मध्ये फेज डिफरन्स विचारला, आणि आता जर तुम्ही म्हणला की सर 50 मायनस 30 20 डिग्री, तर रॉंग आहे. फेज डिफरन्स काढताना पहिली कंडिशन आहे की हा साइन आहे आणि हा पण साइनच पाहिजे. इथे हा साइन आहे तर हा कॉस आहे. तर पहिलं रिक्वायरमेंट आहे की कॉसचं साइन करून घ्यावं लागतं. कॉस काढून साइन कसं करायचं, तर कॉसच्या जागी साइन लिहायचं आणि जो अँगल दिलाय ना 50, त्याच्यामध्ये 90 ऍड करून टाकायचं. 90 ऍड करून टाकायचं, सबट्रॅक्ट नाही, 90 ऍड करून टाकायचं. ऍड झाला तर काय बनेल, साइन ऑफ 140. आता सांगा साइन 140 आणि साइन 30 मध्ये किती फेज डिफरन्स आहे, 110. हा बरोबर आहे, समजतंय. तसंच इथे पण साइन आणि कॉस आहे. सो या दोघांमध्ये डिफरन्स मी जेव्हा काढीन तेव्हा मला पहिलं तर कॉसचं साइन करावं लागेल. करूयात. कॉसला कट करू, साइन करू आणि इथे प्लस लिहून टाकू पाय बाय 2 रेडियन, म्हणजे 90 डिग्री ऍड केलं. बरं, डिग्रीज तर एसआय नाहीये, रेडियन एसआय, म्हणून मी पाय बाय 2 ऍड केलं. आणि आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सरळ सरळ सबट्रॅक्ट करा. 100t 100t, 50 बाय x बाय 50 x बाय 50 कॅन्सल होईल. राहील कोण, पाय बाय 2 मायनस 0.5. पाय बाय 2 ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू 3.14 असते. डिवाइड बाय 2 करता तर 1.57 येते, मायनस 0.5. सो आन्सर इज 1.07 रेडियन. डिग्रीज नाही, रेडियन. सो 1.07 रेडियन विल बी द phase difference between two waves. So whenever phase difference between two waves is asked, remember this thing, both of them should be in sines. Okay? Next, परत एकदा वन डायमेन्शनल वेव्स आहे. विचारले बघा प्रश्न काय, व्हॉट इज द रेशिओ ऑफ मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी. पार्टिकल वेलॉसिटी चा रेशिओ विचारलाय, मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी. बरं, पार्टिकल वेलॉसिटी मॅक्सिमम कधी असेल, तर पहिली बघूयात पार्टिकल वेलॉसिटी असते किती. y इज इक्वल टू काय दिले, a साइन kx मायनस ओमेगा टी. याचा डेरिव्हेटिव्ह काढला ना जर विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर ती असते पार्टिकल वेलॉसिटी. पार्टिकल वेलॉसिटी किती येते बघूयात. a साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस kx मायनस ओमेगा टी आणि t चा कोइफिशियंट मायनस ओमेगा आहे, सो मायनस ओमेगा. ही पार्टिकल वेलॉसिटी मिळाली. ही मॅक्सिमम कधी असेल, जेव्हा हा कॉस प्लस किंवा मायनस 1 असेल. जेव्हा तो प्लस मायनस 1 असेल तेव्हा पार्टिकल वेलॉसिटी काय येईल, ए ओमेगा येईल मॅग्निट्यूड वाईज. पार्टिकल वेलॉसिटी मॅक्सिमम किती असते, ए ओमेगा. बरं, एवढं करायची गरज नसते ऍक्च्युली. ऑसिलेशन्स मध्ये तुम्हाला माहिती असली पाहिजे की पार्टिकल वेलॉसिटी मॅक्सिमम कुठे असते, मीन पोझिशन, ए ओमेगा.
ते म्हणतात पार्टिकल फाइंड द रेशो ऑफ मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी, म्हणजे ए ओमेगाचा रेशो काढा वेव्ह वेलॉसिटी बरोबर. वेव्ह वेलॉसिटी असती एन लॅम्बडा. काय असते वेव्ह वेलॉसिटी? एन लॅम्बडा. आता ओमेगा आणि एन मध्ये काय रिलेशन आहे? ओमेगा इज 2 पाय इंटू एन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी गेली 2 पाय बाय ओमेगा, 2 पाय बाय लॅम्बडा. 2 पाय बाय लॅम्बडा काय असतो? आता के असतो. सो आन्सर आलं 1 के. सो द रेशो इज 1 के किंवा के ए. दिस इज द रेशो ऑफ पार्टिकल वेलॉसिटी टू वेव्ह वेलॉसिटी. नेक्स्ट, वन्स अगेन वन डायमेन्शनल वेव्ह. इथं दिले की मॅक्सिमम velocity of particle is twice the wave velocity. Maximum wave velocity किती असते? A omega is 2 times wave velocity. A omega is 2 times wave velocity which is n lambda. A amplitude किती दिलाय? x naught. Omega 2 pi into n is 2 times n lambda. n 2 cancels. What is lambda? Lambda is पाय इंटू एक्स नॉट. सिंपल क्वेश्चन. सिंपली मागे जसं केलंय तसंच केलंय. यावेळेस फक्त व्हॅल्यू त्यांनी विचारली की दिली आहे कंडिशन की मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी 2 टाइम्स वेव्ह वेलॉसिटी. सेम वेनी त्याला सिम्प्लिफाय करा, यू गेट दी आन्सर. बघा इझी क्वेश्चन्स आहेत. आपण एकच कॉन्सेप्ट वरती मल्टिपल क्वेश्चन सोडवतोय. आता हा मला वाटते 6वा का 7वा प्रश्न आहे. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. ॲट एनी 2 instant find the phase difference between 2 particles separated by 2 centimeter. असं विचारलंय की जर ही एक वेव्ह आहे अशी, तर या वेव्ह वरती जर 2 पार्टिकल्स 2 सेंटीमीटर लांब असतील, 2 सेंटीमीटर लांब जर 2 पार्टिकल असतील, त्यांच्यातला फेज डिफरन्स काय? बघा, पहिलं तर काय करायचं, पहिला पार्टिकल जो आहे त्याला x इक्वल टू 0 ला अज्युम करून टाकायचं आणि दुसऱ्या पार्टिकलला x इक्वल टू 2 ला अज्युम करून टाकायचं. 0 टाकायचं तुम्हाला एक फेज मिळेल, 2 टाकायचं तुम्हाला एक फेज मिळेल. दोघांचा फेज डिफरन्स काढायचा. तो बघूयात. फेज ऍट x इक्वल टू 0 काय येतोय? x इक्वल टू 0 टाकाल ना तर फेज काय मिळेल? 2 पाय 0 मायनस 2t. काय मिळेल फेज? 2 पाय 0 मायनस 2t. 0 टाकला x च्या जागी, फेज मिळाला. आता 2 टाकून बघूयात. 2 टाकला, 2 टाकून फेज काय येतो? फेज ऍट x इक्वल टू 2 काय येईल? फेज 2 टाकला 2 पाय 2 टाकला 0.2 मायनस 2t. आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट कराल, सबट्रॅक्ट करताना हा 2 पाय कॉमन येईल. 0 मायनस 0.2 इज मायनस 0.2 आणि हे तर कॅन्सल होऊन जाईल ना. सो असं येईल मायनस 0.4 पाय. आपण फक्त मॅग्निट्यूड काढणार आहे. सो मॅग्निट्यूड मध्ये इट विल बी 0.4 पाय. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे. इथे आन्सर्स डिग्री मध्ये दिले आहेत. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे 180 डिग्री असते. सो सॉल्व्ह कराल तर 18 4 जा 72 डिग्री. आन्सर इज 72 डिग्री. देर इज वन मोर अप्रोच. जर कधी असं विचारलं फेज डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, there is a formula. The relation is phase difference is 2 pi into path difference by lambda. हा एक रिलेशन आहे फेज आणि पाथ मध्ये. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये रिलेशन आहे. पाथ डिफरन्स किती दिलाय? 2. सो 2 पाय इंटू 2 बाय लॅम्बडा. याच्यातनं लॅम्बडा काढावा लागेल. लॅम्बडा किती येतोय? सो लॅम्बडा जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर त्याचा लॅम्बडा असा येतोय 2 पाय कॉमन ना, x बाय लॅम्बडा असतो ना. सो 0.1 ला मी 1/10 लिहिलं तर लॅम्बडा 10 आहे. सो सॉल्व्ह करा. 0.4 पायस तर येणार आहे, 72 डिग्रीज येणार आहे. सो देर आर 2 अप्रोचेस फॉर सॉल्विंग फेज अँड पाथ. डिफरन्स बिटवीन फेज, डिफरन्स बिटवीन पाथ. सो द नेक्स्ट आर्टिकल नाउ इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड वाला आर्टिकल. वेलॉसिटी ऑफ साऊंड आर्टिकल मध्ये सगळ्यात पहिलं जे काम केलं वेलॉसिटी ऑफ साऊंड काढण्याचं तो होता न्यूटन. आणि न्यूटनचं म्हणणं असं होतं, व्हेन साऊंड ट्रॅव्हल्स इन एअर प्रोसेस इज आयसोथर्मल. तो म्हणला की जेव्हा साऊंड हवेतून जाते तेव्हा कंप्रेशन रेअरफॅक्शन एकदम स्लोली होतात, स्लोली. त्यामुळे कंप्रेशन मध्ये हिटिंग होतंय, रेअरफॅक्शन मध्ये कुलिंग होतंय, ते एकमेकांबरोबर मिक्स होऊन जातात.
सो त्यामुळे आयसोथर्मल प्रोसेस आहे, आयसोथर्मल. आणि आयसोथर्मल प्रोसेस असेल तर आपण इलास्टिसिटी मध्ये हे शिकलोय की बल्क मॉड्युलस बिकम्स इक्वल टू प्रेशर फॉर आयसोथर्मल. बल्क मॉड्युलस हा कोण आहे? बल्क मॉड्युलस कोणा जेवढा होऊन जातो? प्रेशर जेवढा होऊन जातो आयसोथर्मल असेल तर. त्यामुळे न्यूटनला असं वाटलं की अरे फॉर्म्युला ऑफ साऊंड असा बनला पाहिजे, अंडर रूट काय असतो? ई बाय रो असतो ना, आपण बघितलंय मगाशी. ई म्हणजे इलास्टिसिटी, पी म्हणजे रो म्हणजे डेन्सिटी. सो ईच्या ऐवजी बनून जातो तो बी बल्क मॉड्युलस बाय रो, बिकॉज इलास्टिसिटीचा मॉड्युलस बल्क असतो, बल्क. आणि बल्क मॉड्युलस आयसोथर्मल प्रोसेसला काय बनतो? प्रेशर अपॉन रो. याने त्याचा आन्सर चुकीचा आला. 278 का 279 मीटर पर सेकंड त्याला व्हॅल्यू मिळाली, जी ऑब्व्हियसली रॉंग होती, बिकॉज ऑब्झर्वेशन बेस्ड जो डेटा होता, ऑब्झर्वेशन हे येत होता 332 आहे म्हणे साऊंडची स्पीड ऑब्झर्वेशन वाईज, बट न्यूटनला किती होतं? 279 किंवा 278, जे की खूप मोठा फरक होता. 16% एरर होता. एवढा मोठा एरर न्यूटनलाही एक्सप्लेन नाही करता आला की नक्की काय चालू आहे. त्याला करेक्ट केलं नंतर लॅपलासने. सो लॅपलासिस करेक्शन, यांनी करेक्शन काय केलं तर त्यांनी म्हणलं की तुझं अझम्पशनच चुकीचं आहे. तुझे म्हणतोय की साऊंड ट्रॅव्हल्स इन एअर बाय द प्रोसेस ऑफ आयसोथर्मल मीन्स द कंप्रेशन रेअरफॅक्शन आर व्हेरी स्लोली. तो म्हणतो नाही, कंप्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स चा फॉर्मेशन इज अ फास्ट किंवा रॅपिड प्रोसेस. आणि एवढा फास्ट प्रोसेस आहे की कंप्रेशन मध्ये हिटिंग होतंय, रेअरफॅक्शन मध्ये कुलिंग होतंय, त्यांना मिक्स होण्यासाठी वेळ मिळत नाहीये. सो प्रोसेस कसा आहे? प्रोसेस एडियाबॅटिक आहे. आणि एडियाबॅटिक प्रोसेससाठी बल्क मॉड्युलस प्रेशर नसतो, बल्क मॉड्युलस असतो गामा इंटू प्रेशर, वेअर गामा इज कॉल्ड ॲज एडियाबॅटिक कॉन्स्टंट. सो त्यामुळे लॅपलासिस करेक्शन मध्ये काय सगळं सेम आहे, एक्सेप्ट बी ला पी नाही टाकायचं, बी ला गामा पी टाकायचंय. सो लॅपलासला मिळाला फॉर्म्युला अंडर रूट गामा पी बाय रो. आणि ह्याचं उत्तर त्याचं एक्झॅक्टली मॅच झालं 332.2 मीटर पर सेकंड, जे की ऑब्झर्वेशनल डेटाला ॲक्युरेटली मॅच होत होतं. सो दिस वॉज द करेक्शन मेड बाय लॅपलास. आणि या करेक्शन नंतर नाव व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड दॅट वी नो? इट इज ऑब्व्हियसली अंडर रूट गामा पी बाय रो, वेअर गामा इज एडियाबॅटिक कॉन्स्टंट, पी इज द प्रेशर, रो इज द डेन्सिटी ऑफ गॅस. त्यांनी सगळा डेटा टाकून बघितला. 332 कसं कॅल्क्युलेट केलं त्यांनी एअरचा गामा टाकला, एअरचा गामा 1.41 असतो, प्रेशर टाकलं ॲटमॉस्फिअरिक 1.013, 10⁵ टाकलं, त्यांनी डेन्सिटी ऑफ एअर टाकली 1.293. हे सॉल्व्ह करून रूट बीट सगळं सॉल्व्ह करून आन्सर आलं. न्यूटननी पण प्रयत्न केला, बट न्यूटनकडे तो गामा नव्हता, बिकॉज त्याचं म्हणणं होतं आयसोथर्मल. ओके, सो दॅट वॉज द डिफरन्स. आता मेन तर आपल्याला कळालं की वेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला काय आहे. तो असा आहे अंडर रूट गामा पी बाय रो. आपण बघणार आहे की मग ह्या फॉर्म्युल्यात तर दिसतंय प्रेशर, डेन्सिटी, मग वेलॉसिटी ऑफ साऊंड कोणाकोणावर डिपेंड करते? 3 फॅक्टर्सवर आपण आज डिस्कस करणार आहे. पहिला आहे प्रेशर, दुसरा आहे टेम्परेचर, तिसरा आहे ह्युमिडिटी. तर बघा, तिन्ही फॅक्टर्स आपण एक एक करून आरामात डिस्कस करूयात आणि मग लगेच त्याचे क्वेश्चन्स पण घेऊयात. सो दिसायला तर असं वाटतं की वेलॉसिटी प्रेशरवर डिपेंडेंट असली पाहिजे, बट उत्तर आहे नो इफेक्ट. तुम्ही प्रेशर कितीही वाढवा, कितीही कमी करा, स्पीड बदलणार नाही. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड इफ टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून तुम्ही प्रेशर वाढवलं का प्रेशर कमी केलं, वेलॉसिटीचा प्रेशर बरोबर काहीच संबंध नाही. ठीक आहे, कसं काय नाही तर त्याचं रिझन समजून घ्या. प्रेशर बरोबर ह्याचं रिलेशन काढायचं असेल तर आपल्याला याची खात्री करून घेतली पाहिजे की बाकी दोघं कॉन्स्टंट आहेत का. तर बघा, तुम्ही प्रेशर वाढवताना तर गामा रो डेन्सिटी बदलते. सो डेन्सिटी बदलते, मग डेन्सिटीला आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. आणि डेन्सिटीला मास अपॉन व्हॉल्यूम टाकलं मी तर फॉर्म्युला असं बनेल अंडर रूट गामा पीव्ही ला मी टाकू शकतो एनआरटी बाय एम. नंबर ऑफ मोल्स 1 असेल तर मॉलिक्युलर वेट m0 होईल. सो आता बघा, वेलॉसिटी सगळ्यावरती सगळे कॉन्स्टंट आहेत, गामा आर m0 कॉन्स्टंट आहे. जर टेम्परेचरही कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर राहिलंच नाही इक्वेशन मध्ये. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. रिमेंबर, प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड provided if the temperature is kept constant. Then what is the relation of temperature with velocity of sound? Clearly from that formula,
you can see it is directly proportional to square root of absolute temperature. Velocity of sound is directly proportional to the square root of absolute temperature. This is not degree Celsius वाला temperature, absolute. म्हणजे टेम्परेचर 4 पट करा वेलोसिटी डबल होणार, टेम्परेचर 9 पट करा वेलोसिटी ट्रिपल होणार, टेम्परेचर 16 पट करा वेलोसिटी 4 पट होणार. बट हे करताना मेक शुअर की हे सगळं केल्विन मध्ये तुम्ही करताय ना की डिग्री सेल्सियस मध्ये. म्हणजे टेम्परेचर 4 पट करताना 10 डिग्री सेल्सियसचं 40 नका करू, तर हे वर्क नाही करणार, हे केल्विन मध्ये चालतं. सो दिस इज ओनली फॉर ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बट आपण एक फॉर्म्युला टेक्स्टबुक मध्ये बनवला होता शॉर्ट टेम्परेचर साठी, तो मी तर लिहितो फॉर स्मॉल टेम्परेचर्स इन डिग्री सेल्सियस असं लिहितो आपण. वेलोसिटी ॲट टी डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 332 प्लस 0.61 टी. तुम्ही पाहिजे तो टेम्परेचर डिग्री सेल्सियस, हा स्मॉल आहे का टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस साठी, पाहिजे तो टेम्परेचर टाका आणि स्पीड मिळवा. एक्झाम्पल, व्हॉट इज वेलोसिटी ॲट 10 डिग्री सेल्सियस, टाकून द्या 10 टाकला 332 प्लस 6.1 338.1. 20 डिग्री टाका 20. ही अशी स्कीम आहे की जिथे तुम्ही टेम्परेचर टाका वेलोसिटी मिळवा, प्रोव्हाइडेड डिग्री सेल्सियस मध्ये पाहिजे आणि स्मॉल पाहिजे, एक 50-60 डिग्री पर्यंत चालून जाईल. थर्ड फॅक्टर विच affects the velocity of sound is humidity. ह्युमिडिटीचा फॅक्टर बघा, हा थोडासा आपल्याला वेगळा वाटतो की असं नसलं पाहिजे, बट एक लक्षात ठेवा, ह्युमिडिटी जेव्हा वाढते तेव्हा डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीज होते. आपल्याला उलट वाटतं की मॉइस्ट एअर हेवी असते असं वाटतं ड्राय एअर पेक्षा, पण तसं नाहीये. ड्राय एअर हेवी आहे, मॉइश्चर एअर पेक्षा लाईट असतं, म्हणूनच मॉइश्चर राईज होतं. वॉटर वेपर्स म्हणूनच हवेत वरती उडतात ना की खाली बसतात. ओके, वॉटर पेक्षा मॉइस्ट एअर इज लाइटर, डेन्सिटी डिक्रीज होते. जसं ह्युमिडिटी वाढेल, हवेमधली ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर वाढेल, तसं डेन्सिटी कमी होईल. डेन्सिटी कमी झाली तर वेलॉसिटी वाढेल. सो ह्युमिडिटी वाढली की वेलॉसिटी वाढते. ह्युमिड एअर मध्ये स्पीड ऑफ साऊंड इज मोर, ड्राय एअर मध्ये स्पीड ऑफ साऊंड इज लेस. So these were the factors which are affecting the speed of sound. Let us solve some questions, guys. Try to solve this first question. V1, V2 are velocities at same temperature for two monoatomic gases of densities ρ1 and ρ2. If ρ1 and ρ2 are 1 by 4, what is V1 and V2? We know that V1 by V2 will be under root ρ2 by ρ1. Since we know that this is the case, so if I substitute ρ2 by ρ1, it will be under root 4 by 1. It's a ulta. So answer will be 2:1. Simple question. Option is C. Straightforward question. Next. What affects humidity on sound? What effect of humidity on sound wave when humidity increases? When humidity increases, water content increases, moisture increases, density of air decreases, velocity of sound increases. So there is a direct effect. So velocity of sound increases will be more. More the humidity, more will be the velocity of sound. पुढचा प्रश्न, साऊंडची स्पीड एनटीपी ला 330 आहे, तर कोणत्या टेम्परेचरला इट्स व्हॅल्यू व्हेन टेम्परेचर इज डबल्ड प्रेशर इज मेड हाफ. अरे प्रेशरचा तसाही काही संबंध नाही, प्रेशरवर डिपेंडच नाही करत. सगळा जो गेम आहे तो टेम्परेचरचा आहे आणि टेम्परेचरचं रिलेशन माहित आहे. जर टेम्परेचरला डबल केलं, ह्याला डबल केलं तर हा √2 टाइम्स होणार का नाही. सो 330 होती, आता किती झाली 330 √2. 330 √2 किती असतो 330 इंटू 1.41. हे सॉल्व्ह करायचंय. 33 इंटू 14, 14 इंटू 3 इज 42, 14 इंटू 3 इज 42 प्लस 4 इज 46, 462 किंवा जाऊ द्यात, त्यांनी दिलंच आहे असे 330 √2. सॉल्व्ह पण करायची गरज नाही. सिंपल. So questions, those are based on these things. Effect of temperature, pressure and humidity. This is the last question from the humidity section. This is the question asked in 2023 CET. काय सांगितले बघा. Tuning fork 220 Hz produces sound wave of this much wavelength. Wavelength एवढी. ट्युनिंग फोर्कचा फ्रिक्वेन्सी तर फिक्स्ड असते, काय फ्रिक्वेन्सी फिक्स्ड आहे, तो एवढी वेवलेंथ प्रोड्यूस करतोय. कुठे एनटीपी ला 273 ला एनटीपी म्हणतात. द इन्क्रीज इन द वेवलेंथ
वेन द टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सिअस. जर टेम्परेचर वाढवलं 27 केलं तर आता नवीन वेवलेंथ काय असेल तर बघा, आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. बट इथे तर वेलॉसिटी नाही तर वेवलेंथ बद्दल बोलतायत. बट वेवलेंथ आणि वेलॉसिटी मध्ये रिलेशन काय? वेलॉसिटी इज एन लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. एन इज फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क जे की फिक्स्ड आहे, ती बदलणार नाहीये. टेम्परेचर वाढवा प्रेशर कमी का, फ्रिक्वेन्सी तर बदलणार नाही. सो वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. सो या लॉजिकनी वेवलेंथ न्यू अपॉन वेवलेंथ ओल्ड किती आहे 1.5 इज रूट ऑफ टेम्परेचर न्यू 300 अपॉन टेम्परेचर ओल्ड किती आहे 273. बरं, फॉर्च्युनेटली त्याची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 1.05. सो लॅम्बडा न्यू काय येईल माहिती का 1.05 इंटू दीड. सो हा फायनल लॅम्बडा आहे. ओरिजिनल लॅम्बडा किती आहे 1.5. तुम्हाला फक्त इन्क्रीज विचारलंय, चेंज विचारलंय. सो चेंज कसं काढणार? फायनल मायनस इनिशियल. सो 1.5 कॉमन घ्या. 1.05 मायनस 1, 1.5 इंटू 0.05. 1.5 इंटू 0.05 सॉल्व कराल त्याचा आन्सर येईल 0.075. सो 0.075 तर 0.08 ऑप्शन असला पाहिजे, बट 0.075 चा आन्सर 0.07 असं येऊ शकतं अप्रॉक्सिमेटली, नियरली 0.07. ओके, सो न्यूटन्स लॉ, न्यूटन्स फॉर्म्युला, लॅपलासिस करेक्शन, फायनल वेलॉसिटी ऑफ साउंडचा फॉर्म्युला, फॅक्टर्स इफेक्टिंग वेलॉसिटी ऑफ साउंड, टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी. नाउ इज द theoretical part. Acoustics. It is study of sound basically, acoustics म्हणजे. आणि त्याच्यात काही बेसिक टर्म्स आहेत, शॉर्ट मध्ये डिस्कस करूया. पिच म्हणजे असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी वाढवली पिच वाढतो. एखाद्या साऊंडचा पिच वाढवणं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवणं. टिम्बर काय असतं? बेसिकली टिम्बर असते क्वालिटी ऑफ साऊंड. क्वालिटी म्हणजे काय असतं की एखाद्या इन्स्ट्रुमेंट मधनं जो आवाज निघतो त्याच्यामध्ये फंडामेंटल्स आणि त्याचे हार्मोनिक्स कशा मल्टिपल्स मध्ये प्रेझेंट आहेत, त्यांचं कसं मिक्सचर आहे. सो दॅट डिफाइन्स द टिम्बर ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑर द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, आपल्याला खूप डिटेलमध्ये नाही आहे, फक्त नाव ह्याचा अर्थ माहिती पाहिजे. टिम्बर म्हणजे मिक्सचर ऑफ हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स, पिच म्हणजे फ्रिक्वेन्सी, अँड लाऊडनेस म्हणजे अँप्लिट्यूड. जेवढा लाऊड आवाज असेल, अँप्लिट्यूड जास्त असेल, इंटेन्सिटी जास्त असेल. अँप्लिट्यूड इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. वी नो दॅट इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूड मोठा तर मोठा आवाज म्हणून लाऊडनेस जास्त. आणि इथे असतो एक फॉर्म्युला, लाऊडनेस ऑफ साऊंड इज मेजर्ड बाय द फॉर्म्युला L is equal to 10 log I upon I naught to the base 10. Answer is in decibels. I म्हणजे इंटेन्सिटी आहे, I नॉट ही जी आहे ही थ्रेशहोल्ड इंटेन्सिटी. ही थ्रेशहोल्ड इंटेन्सिटी आहे. या इंटेन्सिटी पेक्षा कमी इंटेन्सिटी ऐकूच नाही शकत आपण. आणि ह्याची नॉर्मल ह्युमन इयरसाठी 10⁻12 असते वॅट पर मीटर स्क्वेअर. एवढी इंटेन्सिटी पेक्षा कमी आवाज जर कानावर पडला तर ऐकू पण नाही येणार. याच्यापेक्षा जास्तच आवाज पडला पाहिजे तरच ऐकू येईल. समजा या लेक्चरमध्ये मी जे बोलतोय त्याचा आवाजची इंटेन्सिटी असेल 10⁻9 वॅट पर मीटर स्क्वेअर. तर आपण हे कॅल्क्युलेट करूयात की किती डेसिबलचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत. तर तो कसा काढणार माहिती का? आता तुम्हाला ही इंटेन्सिटी ऐकू येते, ती टाकूयात, थ्रेशहोल्ड टाकूयात आणि सॉल्व्ह करूयात. सो लाऊडनेस आता सध्या किती येतोय 10 लॉग. आता सध्या तुम्ही जे ऐकताय ते 10⁻9 आहे. कमीत कमी ऐकू शकतात ते 10⁻12 आहे टू द बेस 10. 10 लॉग -12 वर जाईल तर +12 होईल. +12 -9 10⁻3 टू द बेस 10. 3 पुढे जातो. सो आन्सर येईल 30 लॉग 10 टू द बेस 10. 10 टू द बेस 10 1 असतो. सो 30 डेसिबल. हा आवाज 30 डेसिबलचा आहे. हे एक्झाम्पल आहे, एक्झॅक्टली 30 डेसिबल नाहीये, बट जस्ट एक एक्झाम्पल. सो इंटेन्सिटीवरून लाऊडनेस काढायची असेल तर हा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्यामध्ये यू हॅव टू पुट इन द इंटेन्सिटी, यू गेट द लाऊडनेस. कधी कधी लाऊडनेस दिलेला असेल, इंटेन्सिटी विचारली जाईल. जसं की एक्झाम्पल, इफ लाऊडनेस ॲट सर्टन कॉन्सर्ट इज 100 डेसिबल
100 डेसिबलचा एका कॉन्सर्टमध्ये आवाज येतोय, तर तिथे इंटेन्सिटी ऑफ साऊंड काय, तिथे टाका 100. या फॉर्म्युल्यात टाकून दाखवतो तुम्हाला. इंटेन्सिटी दिली आहे का यावेळेस, सॉरी लाऊडनेस दिली आहे 100 डेसिबल, टाका इथे 100 इज 10 log I by I naught to the base 10. 10 गेला. So 10 is log I by I naught to the base 10. आता बघा इथे नुसतं 100 आहे, इथे नुसतं 10 आहे. 10 म्हणजे काय असतं, 10 ला मी लिहू शकतो का असं, log of 10 to the base 10 जे की 1 असतं, log 10 to the base 10 1 असतं, raised to 10 बिकॉज 10 पुढे येईल आणि 10 into 1 होईल हा. किंवा दुसरा वे असा आहे की इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल की 10 इज इक्वल टू लॉग ऑफ I बाय I नॉट टू द बेस 10, तर तुम्ही यूज करा एक्सपोनेन्शियल फॉर्म ह्याचा. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय ह्याचा, तर हा बेस आहे, बेस 10 आहे, रेस टू पलीकडचा 10 रेस टू 10 इज इक्वल टू हा मिळतो I बाय I नॉट. सो इंटेन्सिटी किती माहिती का, इंटेन्सिटी येईल 10 रेस टू 10 इंटू I नॉट, सॉरी इंटेन्सिटी कितीला आहे 10 रेस टू 10 इंटू I नॉट, 10 रेस टू 10. थ्रेशोल्ड इंटेन्सिटी मी सांगितली आहे -12ची आहे. सो त्या कॉन्सर्टची इंटेन्सिटी आहे 10 रेस टू -2, जी की खूप जास्त आहे, तेवढी इंटेन्सिटी ऐकणं. सो पिच, टिम्बर, लाऊडनेस थिअरी पार्ट आहे, तुम्हाला काही गोष्टी पाठ करायच्या. यामध्ये एको आणि रेव्हर्बरेशन्स पण येतं. एको काय असतो बेसिकली, तर साऊंड क्रिएट झाल्यानंतर आपण समजा मी एक साऊंड क्रिएट केला, तर तो आपल्या कानामध्ये 0.1 सेकंडच्या आत आला. दुसरा साऊंड, एक साऊंड मी क्लॅप केलं, आता क्लॅप केल्यावरती आवाज स्प्रेड झालाय, बट तो धडकून माझ्या कानात परत आला 0.1 सेकंडच्या आत. तर मला हे नाही समजणार की इथून वाजवलेला पहिला साऊंड आणि धडकून आलेला दुसरा साऊंड एक आहेत का डिफरंट आहेत. त्यामुळे मला एको ऐकू येणार नाही जर साऊंड 0.1 सेकंडच्या आधीच येत असेल. आपल्या कानाला दोन साऊंड्स वेगवेगळे डिस्टिंग्विश नाही करतायत जर ते 0.1 सेकंडच्या आत आले तर. 0.1 सेकंड पेक्षा बाहेर आले तर एक आणि दुसरा साऊंड वेगळा आहे असं सांगता येतं. तर या लॉजिकनी साऊंड समजा आपण क्रिएट केला तर साऊंड 0.1 सेकंड नंतर धडकून आला पाहिजे तर एको ऐकू येईल. आता 0.1 सेकंड धडकून आला पाहिजे ह्याचा अर्थ काय, मी टाळी वाजवली, ते टाळी वाजवल्यावरती फर्स्ट आवाज तर डायरेक्टली कानात गेलाय, आता दुसरा आवाज 0.1 सेकंड नंतर कमीत कमी आला पाहिजे. त्यासाठी साऊंडनी ट्रॅव्हल केलं पाहिजे, कुठेतरी जाऊन धडकला पाहिजे आणि परत आला पाहिजे. बरं तुम्ही असं जवळच्या वॉलवरनं का नाही येते, जवळच्या वॉलवरनं तर 0.1 सेकंडच्या आतच येऊन जाईल, आपल्याला 0.1 नंतर आला पाहिजे. सो 0.1 नंतर आला पाहिजे, त्यासाठी त्याला किती जावं लागेल तर 340 त्याची स्पीड आहे एका सेकंदात. तर 0.1 सेकंड मध्ये तो किती चालेल, 34 मीटर चालेल. सो साऊंडला कमीत कमी 34 मीटरला जाऊन परत यावं लागेल तर मला तो एको ऐकू येईल. सो एको ऐकू येण्यासाठी कमीत कमी 0.1 सेकंड नंतर म्हणजे 34 मीटर साऊंडनी ट्रॅव्हल केलं पाहिजे. म्हणजे जाऊन येऊन 34 मीटर म्हणजे फक्त जायला 17 मीटर यायला 17 मीटर. सो कमीत कमी जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ना तो 17 मीटर किंवा त्याच्या पलीकडे असला पाहिजे तर एको ऐकू येऊ शकतो. बाकी नाहीतर जर रूम छोटी असेल आणि त्या रूम मध्ये कमी इन्स्ट्रुमेंट्स किंवा कमी गोष्टी असतील, कमी ऑब्जेक्ट्स असतील, तर असं होतं की आवाज मल्टिपल रिफ्लेक्शन नंतर त्या रूम मध्येच आहे असं वाटतो. दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्बरेशन्स. सो रिव्हर्बरेशन्स एकोचे डेफिनेशन्स आहेत, बेसिक आयडिया तुम्हाला आली पाहिजे, थिअरी पॉइंट्स आहेत, खूप काही याच्यावर स्ट्रेस करण्याची गरज नाही. सो इथं लिहिलंय मी एको अँड रिव्हर्बरेशन्स. एकोसाठी काय रिक्वायरमेंट आहे, 17 मीटर्स अवे पाहिजे रिफ्लेक्टिंग वॉल. रिफ्लेक्टिंग सरफेस हा कमीत कमी 17 मीटरच्या पलीकडे असला पाहिजे. 17च्या अलीकडे असेल तर साऊंड जाऊन येईल 0.1 सेकंडच्या आत, मग आपल्याला डिस्टिंग्विश नाही करताना. रिव्हर्बरेशन्स काय असतात की जर रूम छोटी असेल तर ऑब्व्हियसली एको तर ऐकू येणार नाहीये बिकॉज वॉल वरती धडकून डायरेक्ट आला तर 0.1 सेकंडच्या आतच येईल. बट जर रूम मध्ये काही कमी गोष्टी असतील तर कंटिन्युअस रिफ्लेक्शन चालू राहील, साऊंडचं रिफ्लेक्शन चालू राहील आणि साऊंड सस्टेन करेल रूम मध्ये खूप वेळसाठी. दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्बरेशन्स. Okay, so there are no formulae or such for these two things. Let us solve some questions. A stone is dropped in a well in which
19.6, which is 19.6 meters deep. The echo is heard after 2.06 second. What is the velocity of sound? बघा, पहिलं तर वेल किती आतमध्ये आहे? 19.6 मीटर. सो इथून दगड फेकला, 19.6 मीटर खाली जायला किती वेळ लागतो दगडाला? सो टाइम पडण्याचा असतो 2h/g कायनेमॅटिक्सच्या फॉर्म्युलेने. कुठलेही हाईट h वरनं ऑब्जेक्ट टाकला ना त्याला खाली पडायला एवढा टाइम लागतो. किती लागतो? √2. हाईट किती आहे? 19.6/g 9.8. 9.8 1 जा, 9.8 2 जा, 2 2 जा 4, रूट आला 2 सेकंड्स. सो नुसता दगडच जायला 2 सेकंड गेलेत. आता 2 सेकंड नंतर दगड गेला, साऊंड आला, तो साऊंड वर येण्यासाठी 0.06 सेकंड घेत असेल, कारण की टोटल टाइम 2.06 दिलाय. त्या 2.06 मध्ये 2 दगड पडायला आणि उरलेला 0.06 सेकंड वर येण्यासाठी. आता मला सांगा, साऊंड जर 0.06 सेकंडनी वर आला असेल, साऊंडची स्पीड काय असेल? स्पीड असते डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. साऊंडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं वर येताना? जेवढं खाली दगडाने घेतलं जाताना 19.6, तेवढंच तर साऊंडने घेतलं 19.6 अपॉन हे. जर याला सॉल्व्ह कराल 1960 अपॉन 6 बनेल तो 6च्या टेबलमध्ये. 3 जा 18, 6 3 जा 18, 1 राहिला, 2 जा 12, 4 राहिला, 6 जा 40, 326 पॉइंट समथिंग. ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बीटा. सो एकोज रेव्हर्बरेशन वरती खूप क्वेश्चन तर नाही आहेत खरे. And now this is the last part, the last point of this session, that is the Doppler's effect in sound. What is Doppler's effect? तर Doppler's effect मध्ये एक आहे ऑब्झर्वर किंवा त्याला लिसनर म्हणूयात आपण, आणि एक आहे सोर्स. सोर्स फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड एमिट करत असतो, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड एमिट करत असतो, त्याची फ्रिक्वेन्सी आपण एन म्हणतो, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. जर दोघांमध्ये बिलकुल कुठला रिलेटिव्ह मोशन नसेल तर हा जो एमिट करतोय तेवढाच हा ऐकू येणारा. कॉमन सेन्स आहे. अपॅरेंटली ह्याला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी ओरिजिनल जेवढीच असेल, जर यांच्यातलं डिस्टन्स ना कमी होतंय ना जास्त होत आहे. बट जर कमी किंवा जास्त होत असेल तर फरक पडेल. जर डिस्टन्स कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सी वाढेल, डिस्टन्स वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी कमी होणार. सो याला जी फ्रिक्वेन्सी ऐकू येते त्याला आपण अपॅरेंट फ्रिक्वेन्सी म्हणतो. अपॅरेंट फ्रिक्वेन्सी. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड, जे की सगळ्यांना माहित आहे 332 असते 0 डिग्री सेल्सिअसला वेलॉसिटी ऑफ साऊंड व्ही. एन ए म्हणजे काय ऐकू येणार, एन म्हणजे तो काय सोडणार. जर आता वेगवेगळे केसेस आहेत, 4 केसेस मी सांगतो. पहिले, जर ऑब्झर्वर मूव्ह करत असेल, सोर्स थांबला असेल. ऑब्झर्वर मूव्ह करत असेल, सोर्स अजूनही थांबला असेल. जर सोर्स मूव्ह करत असेल, ऑब्झर्वर थांबला असेल. आणि जर सोर्स मूव्ह करत असेल, ऑब्झर्वर थांबला असेल. हे 4 केसेस बनतात ज्याच्यामध्ये एकच कोणीतरी मूव्ह करतंय, आणि पुढे जाऊन अजून 4 केसेस बनतील जिथे दोघंही मूव्ह करतात. आता सध्या स्टेशनरी सोर्स आहे. सो याचा जनरलाइज्ड जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युलाचा स्ट्रक्चर समजून घ्या. तो स्ट्रक्चर असा आहे. The structure is Na equals to VVO VVS into N. There is a division sign over here. इथे साइन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय टाकायचंय हे आपल्याला पूर्ण आपलं डोकं वापरून ठरवावं लागतं. इथे साइन्स काय टाकायचे. लॉजिक एवढं सांगतंय की जर ऑब्झर्वर सोर्स कडे जात असेल तर ऑब्झर्वर फ्रिक्वेन्सी वाढवण्याचा प्रयत्न करेल, कारण की ऑब्झर्वर सोर्सच्या जवळ चालले तर डिस्टन्स कमी होते, फ्रिक्वेन्सी वाढवायचा प्रयत्न करेल. ऑब्झर्वर बसलाय न्यूमरेटर मध्ये. सो जर ऑब्झर्वर सोर्स कडे जात असेल तर मी त्याला प्लस घेणार. जर ऑब्झर्वर लांब जात असेल तर मी त्याला मायनस घेणार, कारण की ऑब्झर्वर लांब चाललाय म्हणजे तो फ्रिक्वेन्सी कमी करण्याचा प्रयत्न करतो. न्यूमरेटर अख्ख्या नंबरला कमी कसा करायचा, न्यूमरेटरला कमी करावा लागतो. जर सोर्स जवळ चालला असेल, सोर्स ऑब्झर्वरच्या जवळ येत असेल, सोर्सच जवळ येत असेल, ऑब्झर्वर तर थांबलाय, सोर्स जवळ येत असेल, तर सोर्स फ्रिक्वेन्सी वाढवण्याचा प्रयत्न करतोय डिस्टन्स कमी करून. सोर्स फ्रिक्वेन्सी कशी वाढवेल, हा नंबर सोर्स कसा वाढवू शकतो, तो तर डिनॉमिनेटर मध्ये बसलाय. सो सोर्स हा नंबर तेव्हा वाढवू शकतो जर तो डिनॉमिनेटर मध्ये कमी करेल स्वतःला, म्हणजे मायनस करेल. सो जेव्हा जेव्हा सोर्स ऑब्झर्वरच्या जवळ जातो तेव्हा मायनस साइन घ्यावी लागते.
आणि जेव्हा सोर्स लांब जातो तेव्हा सोर्स प्रयत्न करतो की डिस्टन्स वाढावं, फ्रिक्वेन्सी कमी व्हावी, त्यासाठी तो डिनॉमिनेटरला वाढवेल. हा जनरलाइज्ड फॉर्म्युला आहे. आणि याचे 4 केसेस बघा असे बनतात. राईट, source is moving, observer is moving. They are moving in one direction, away, towards, and this is the fourth direction. हे 4 केसेस आहेत. या 4 केसेस मध्ये साइन कसे बसतील बघा. लेट अस चेक. NA VVO VVS इंटू N. फर्स्ट केस मध्ये ऑब्झर्वर जवळ चाललाय, ट्राइंग टू इन्क्रीज, पॉझिटिव्ह, तो बसलाय न्यूमरेटर मध्ये. सोर्स लांब चाललाय, सोर्स वॉन्ट टू डिक्रीज, पण तो डिनॉमिनेटर मध्ये बसलाय, सो डिनॉमिनेटर वाढवेल आणि डिक्रीज करेल. दुसरा NA VVO VVS इंटू N. ऑब्झर्वर म्हणतोय लांब जातो मी, फ्रिक्वेन्सी कमी करूयात, सबट्रॅक्ट, न्यूमरेटर मध्ये तो. सोर्स पण लांब चाललाय, फ्रिक्वेन्सी कमी करू, न्यूमरेटरला इन्क्रीज. NA इक्वल टू VVO VVS N. ऑब्झर्वर चाललाय लांब, तो म्हणेल फ्रिक्वेन्सी कमी करायची आहे. सोर्स म्हणेल मी फ्रिक्वेन्सी वाढवायला तुझ्या मागे येतोय. वाढवणार कसा नंबर, डिनॉमिनेटरला छोटा करावा लागतो. NA इक्वल टू VVO VVS N. ऑब्झर्वर वाढवायचा प्रयत्न करतोय, फ्रिक्वेन्सी जवळ येऊन. सोर्स पण वाढवायचा प्रयत्न करतोय, दोघेही वाढवण्याचा प्रयत्न करतायत. ऑब्झर्वर न्यूमरेटर म्हणून वाढवतोय, सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण डिनॉमिनेटर मध्ये मग स्वतःला कमी करून वाढवेल तो. दीज आर द पॉसिबिलिटीज. 4 केसेस. डॉपलर्स इफेक्ट मध्ये काही कंडिशन्स आहेत, लिमिटेशन्स आहेत. पहिलं लिमिटेशन असं आहे की सोर्स आणि ऑब्झर्वर हे सुपरसॉनिक नको, म्हणजे साऊंडच्या स्पीडपेक्षा फास्ट नको. ओके, दे शुड बी लेस दॅन द स्पीड ऑफ साऊंड. दुसरा लिमिटेशन असा आहे की त्यांची डायरेक्शन ऑफ मोशन ही लाईन जॉईनिंग द सोर्स अँड ऑब्झर्वरच्या अलॉंग पाहिजे. ओके, VO अँड VS शुड बी अलॉंग द लाईन जॉईनिंग सोर्स अँड ऑब्झर्वर. दोघं पण इतर एकाच ऑपोजिट किंवा असे पाहिजे. असे इन्क्लाइन इकडे तिकडे जात असतील तर मग कॉम्पोनंट्स घेऊन सॉल्व्ह करावं लागतं. जे कॉम्पोनंट्स अलॉंग द लाईन तेच घेता येतात. आणि तिसरं लिमिटेशन असं आहे, थर्ड लिमिटेशन, फर्स्ट लिमिटेशन सेकंड लिमिटेशन झालं. थर्ड लिमिटेशन असं आहे की विंड वेलॉसिटी 0 पाहिजे. म्हणजे मीडियम जो आहे ऑब्झर्वर आणि सोर्स मध्ये हवा ती रेस्टला पाहिजे. ती मूव्ह होत असेल तर फॉर्म्युलामध्ये एरर येईल, करेक्शन करावे लागतील. वी हॅव दिस फॉर्म्युला, बट इज इट क्लिअर? असे प्रश्न विचारले जातात की एक मध्ये मोठा सोर्स आहे आणि एक ट्रेन अशी गोल गोल फिरतीये R रेडियसनी, तर डॉपलर इफेक्ट इथे लागेल का? तर बघा, सोर्स मध्ये आहे, ऑब्झर्वर इथे. ऑब्झर्वर असा जरी गोल गोल फिरला तरी काय फरक पडणार आहे, डिस्टन्स तर बदलणार नाहीये. ऑब्झर्वर आणि सोर्स मधलं डिस्टन्स जोपर्यंत बदलतच नाहीये तर कसला डॉपलर? डॉपलर इज ऑफ नो यूज. लेट अस सॉल्व क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आहेत, 3-4 प्रश्न सॉल्व करूयात डॉपलर्स इफेक्ट वर बेस्ड. तुम्हाला आयडिया येऊन जाईल काय लेवलचे क्वेश्चन आहेत. PYQs मध्ये पण विचारले, ते पण घेतो मी. When an engine passes near a stationary observer, the apparent frequencies occur in the ratio. बघा, हा आहे ऑब्झर्वर थांबलाय प्लॅटफॉर्म वरती, ट्रेनची वाट बघत. इथून आली ट्रेन, ट्रेन आली पटरीवरून. येताना ट्रेननी जो हॉर्न वाजवला, येताना त्याची फ्रिक्वेन्सी असेल N1. ऑब्व्हियसली ट्रेनच्या ओरिजिनल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल, बिकॉज तो जवळ येतोय सोर्स. आणि जाताना ही ट्रेन जात असताना जी फ्रिक्वेन्सी वाजली ती N2, जी की ओरिजिनल पेक्षा कमी असेल. ऑब्व्हियसली ते म्हणतात येणारी आणि जाणारी मध्ये 5/3 चा रेशो आहे. अपॅरंट फ्रिक्वेन्सीज ऑब्झर्व्ड आर इन द रेशो, ऑकर इन द रेशो, म्हणजे इनकमिंग आणि आउट गोईंगची फ्रिक्वेन्सी 5/3. आता तुम्हीच मला सांगा, येताना सोर्स जवळ येत असताना फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? VVO VVS इंटू N. आणि लांब जाताना काय असतो? VVO VVS इंटू N. इथे कोण रेस्टला? ऑब्झर्वर. सो ऑब्झर्वर रेस्टला, तो ऑब्झर्वरची वेलॉसिटी तर 0 आहे, त्यामुळे हा नुसता V राहील, हा पण नुसता V राहील. इथे मात्र सोर्स जवळ येतोय, हा नंबर वाढवण्याचा प्रयत्न करायचा डिनॉमिनेटरला सबट्रॅक्ट करून. आणि इथे सोर्स लांब चाललाय, सो डिनॉमिनेटरला नंबरला छोटा करायचा डिनॉमिनेटरला वाढवून. या दोघांचा रेशो 5/3 दिलाय.
एन एन व्ही व्ही गेला, व्ही प्लस व्ही एस वर जाईल, व्ही प्लस व्ही एस अपॉन व्ही मायनस व्ही एस इज 5/3. जर तुम्हाला माहित असेल की इकडे कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो आहे, इथे नाहीये, आता मी दोन्हीकडे कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो लावला तर 5+3 अपॉन 5-3 विल बी व्ही बाय व्ही एस. आता हा कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो साधा झाला, हा साधा होता, कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो झाला. हा किती झाला 8/2 दॅट इज 4/1. सो वेलॉसिटी ऑफ साऊंड अपॉन वेलॉसिटी ऑफ सोर्स इज 4:1. सो जर वेलॉसिटी ऑफ साऊंड 340 असेल, जर वेलॉसिटी ऑफ साऊंड 340 असेल तर 340 अपॉन सोर्सची वेलॉसिटी इज 4/1. सॉल्व करा, यू गेट 85. 85 meters per second is the engine speed. Velocity of engine is 85. Okay, this is the question. PYQ. Consider Doppler effect in two cases. The first case, observer move towards stationary source. हा स्टेशनरी सोर्स आहे, ऑब्झर्वर आहे, हा इकडे चाललाय कितीच्या स्पीडनी 50. ही केस 1. केस 2 मध्ये ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट आणि सोर्स इज मुव्हिंग ॲट 50 meters per second टुवर्ड्स ऑब्झर्वर. सोर्स ऑब्झर्वर कडे चाललंय 50 नी आणि ऑब्झर्वर सोर्स कडे चाललंय 50 नी. हे दोन्ही सेम आहेत का डिफरंट आहेत असं विचारताय. तर बघूयात सेम आहे का डिफरंट आहेत. तर पहिल्या केसमध्ये फॉर्म्युला कसा लागेल, एन इज इक्वल टू व्ही व्ही ओ व्ही व्ही एस एन. कोण रेस्टलाय, सोर्स रेस्टलाय, सो डिनॉमिनेटर तर व्ही झाला, डिनॉमिनेटर व्ही झाला. व्ही व्ही ओ मध्ये मला ऍड करावं लागेल, सो काय बनेल 330 प्लस 50 अपॉन 330 इंटू एन, 380 अपॉन 330 इंटू एन. हा किती झाला 338 अपॉन 33 एन. सो ही झाली पहिल्या केसची फ्रिक्वेन्सी 38 अपॉन 33. आता बघूयात दुसऱ्या केसमध्ये काय येते. N2 काय येते, व्ही व्ही ओ व्ही व्ही एस एन. ऑब्झर्वर रेस्टलाय, सोर्स जवळ येतोय, डिनॉमिनेटर डिक्रीज करावं लागेल. सो वरती 330 अपॉन 330 मायनस 50 280 इंटू एन. सो 33/28 एन येतोय N2. तुम्हाला विचारलं या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का कोणती मोठी आहे. बघूयात N1 मोठा का N2 मोठा. 38/33 मोठा का 33/28 मोठा असं विचारलं जर तुम्हाला तर तुम्ही कसं काढता की कोण मोठा कोण छोटा. तर सिंपल मेथड सांगतो मी तुम्हाला. हा मोठा आहे का हा मोठा आहे काढायचं असेल ना तर क्रॉस मल्टिप्लाय करून बघायचं. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, लेफ्ट साइड मोठी आली तर लेफ्ट साइड मोठा आहे, राइट साइड मोठी आली तर राइट साइड मोठा आहे. सो व्हॉट इज 38 इंटू 28, 8 8 जा 64, 8 3 जा 24, 30, 2 8 जा 16, 6 7 4 6. ह्याचा आन्सर येतं 1064. हे येतं 28 इंटू 38 लेफ्ट साइडचा आन्सर. राइट साइडचं काय येतं बघा 33 इंटू 33, 3 3 जा 9 9 9 9 9 18 10, 1089. 33 इंटू 33 येतं. सो ऑब्विसली दुसरा मोठा आहे. सो दुसऱ्या केसमध्ये यू विल हिअर मोर फ्रिक्वेन्सी. सो आन्सर इज मोर इन द सेकंड केस दॅन द फर्स्ट केस. थोडासा कॅल्क्युलेशन वाइज ट्रिकी बट N1 N2 काढेपर्यंत ते सोपा होता. ठीक आहे. सो एका केसमध्ये ऑब्झर्वर वॉज मुव्हिंग, एका केसमध्ये सोर्स वॉज मुव्हिंग, दोघांच्या स्पीड्स दिल्या होत्या, स्पीड ऑफ साऊंड दिली होती. नेक्स्ट, a source S is moving with velocity 50 towards a stationary observer. Observer measures frequency of source as 1000. Apparent frequency of source when it is moving away from the observer after it crosses him will be dash if the velocity of sound is given. ते काय म्हणतायत की एक आहे सोर्स जो की 50च्या स्पीडनी एका स्टेशनरी ऑब्झर्वर जवळ येतोय. ओरिजिनली हा काय एमिट करतोय तर दिलंच नाहीये, बट याला इनकमिंग वेळेस 1000 ऐकू आलंय तर आउटगोईंग वेळेस किती ऐकू येईल असा प्रश्न आहे. तर आपल्याला दोन्ही फॉर्म्युले लिहायचे आहेत. इनकमिंगचा फॉर्म्युला काय, इनकमिंगचा फॉर्म्युला आहे व्ही ऑब्झर्वर रेस्टला आहे, व्ही व्हीओ नाही लिहित बसत मी, व्ही मायनस व्ही एस इंटू एन. आणि आउटगोईंगचं काय, एन आउटगोईंग इज व्ही अपॉन व्ही प्लस व्ही एस इंटू एन. जर मी दोघांना डिवाइड केलं तर हे ए कॅन्सल होतात. सो व्ही प्लस व्ही एस वर जातो, व्ही मायनस व्ही एस खाली जातो. वरची इनकमिंग फ्रिक्वेन्सी ऐकू येते 1000 हर्ट्स. तर आता जाताना किती ऐकू येईल क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स म्हणूयात त्याला. व्ही प्लस व्ही एस तर स्पीड ऑफ साऊंड इज 350 प्लस 50 400 आणि हा 300. क्रॉस मल्टिप्लाय करा 4x इक्वल टू 3000
So answer is x equal to 750 hertz. This will be the velocity, this will be the frequency heard by the observer when the source will cross him. Next, a motorcyclist starts from rest and accelerates along the straight path at 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2च्या स्पीडने ऍक्सेलरेट करतोय. ठीक आहे, म्हणजे ते ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ऍट द स्टार्टिंग पॉइंट द मोटरसायकलिस्ट देर इज अ स्टेशनरी इलेक्ट्रिक सायरन. एक इलेक्ट्रिक सायरन आहे आणि या सायरन मधनं हाऊ फार फ्रॉम द मोटरसायकल हॅज गॉन द ड्रायव्हर हिअर्स द फ्रिक्वेन्सी सायरन 95% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. सायरन बसनं फ्रिक्वेन्सी निघत आहे f इज इक्वल टू 100 हर्ट्स. एक्झाम्पल घेतो मी. पर्सेंटेजचा क्वेश्चन असेल ना, मी कधी पण 100 प्रेफर करतो. 100 फ्रिक्वेन्सी एमिट करतोय. इथे आहे सायकलवाला, मोटरसायकलवाला, आणि ही सायकल इकडे घेऊन चाललाय. स्पीड वाढत चालली आहे त्याची ह्या रेटने. तुम्हाला विचारलंय की त्याला 94% कधी ऐकू येईल, म्हणजे अपॅरंट फ्रिक्वेन्सी 94 कधी होईल. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी 100 आहे. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला VVO VVS इंटू N. ओरिजिनल 100, अपॅरंट 94, इज सायरन इज ॲट रेस्ट, सोर्स इज ॲट रेस्ट, V मायनस ऑब्झर्वर लांब जाईल म्हणूनच तर फ्रिक्वेन्सी कमी होईल, V मायनस VO. आता ह्याला सॉल्व्ह करूयात. व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ साऊंड गिवन? 330. ही दिली 330. सो 94 अपॉन 100 इज 0.94 इज इक्वल टू V अपॉन V इज 1 मायनस V0 बाय V. V0 बाय V पलीकडे, 0.94 अलीकडे. सो V0 बाय V इज इक्वल टू 1 मायनस 0.94 जे की 0.06. V0 बाय V. सो वेलॉसिटी ऑफ सायकल बायसिकल मिळाली. इट इज V इंटू 0.06. What is V? 330. Velocity of sound is 330. So 330 into 0.06 हे मल्टिप्लाय करायचे. 33 into 0.6 होईल ते. 6 3 जा 18, 6 3 जा 18, 19. हे येईल 19.8 मीटर्स. सो सायकल, मोटरसायकल वाला 19.8 मीटर्स त्याची जेव्हा स्पीड होईल ना, किती फायनल वेलॉसिटी किती होईल? 19.8 मीटर्स पर सेकंड. ज्यावेळेस त्याची स्पीड एवढी होईल तेव्हा जाऊन त्याला हा सायरन 94च्या फ्रिक्वेन्सीने ऐकू येईल. बरं, एवढे स्पीड किती मीटर ट्रॅव्हल केल्यावर होईल? बघा, इनिशियल स्पीड 0, फायनल स्पीड 19.7, म्हणजे U माहितीये, V माहितीये, ऍक्सेलरेशन माहितीये A, S विचारलाय, V स्क्वेअर U स्क्वेअर 2AS. S चा फॉर्म्युला काय? V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर बाय 2A. फायनल वेलॉसिटी स्क्वेअर 19.8 स्क्वेअर. ऑप्शन्स बऱ्यापैकी लांब लांब आहेत. मी 19.8 ला 20 घेतो. 20 स्क्वेअर 400 मायनस इनिशियल स्पीड 0, 2A, A2 आहे, 2 2 जा 4. सो अप्रॉक्सिमेटली 100. अप्रॉक्सिमेटली 100 च्या जवळ आन्सर येईल. सो आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर दिस वन. कसा क्वेश्चन बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सायरन च्या जवळ गाडीवाला आहे, गाडीवाला ऍक्सेलरेट करतोय. सो त्याची जशी जशी स्पीड वाढत आहे, स्पीड वाढत जाते, तसे तसे त्याला अपॅरंट फ्रिक्वेन्सी कमी कमी ऐकू येते. बिकॉज अपॅरंट फ्रिक्वेन्सी या वेलॉसिटीवर डिपेंड करते. आणि अपॅरंट फ्रिक्वेन्सी 94 कधी होईल, कोणत्या वेलॉसिटीला होईल, ती वेलॉसिटी काढली आपण. आणि ही वेलॉसिटी किती डिस्टन्स नंतर होईल, कायनेमॅटिकली काढली. सो हा दोन ह्याचा फ्युजन होता क्वेश्चनचा. द कार इज मुव्हिंग टुवर्ड्स हाय क्लिफ, ड्रायव्हर साऊंड्स. डॉपलर इफेक्टचा हा व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन गाईज. दिस इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन इन डॉपलर इफेक्ट. जर डॉपलर इफेक्ट मध्ये विचारलं की एक मोठी क्लिफ आहे आणि एक गाडीवाला या क्लिफ जवळ गाडीला घेऊन चालला आणि हॉर्न वाजवतोय, तर समजून घ्यायचं दिस इज केस इक्विव्हॅलंट टू ऑब्झर्वर अँड सोर्स मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. ऑब्झर्वर आणि सोर्स एकमेकांकडे चाललेत या टाईपचा क्वेश्चन बनून जातो. बिकॉज साऊंड जाणारे आणि रिफ्लेक्ट होऊन येणार पण. सो ऑब्झर्वर थोडा जरी पुढे आला, सोर्स पण तेवढाच पुढे येतोय. सो ऑब्झर्वर आणि सोर्स आर कमिंग टुवर्ड्स इच अदर. या लॉजिकने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, ऐक क्वेश्चन बघा. अ कार इज मुव्हिंग टुवर्ड्स हाय क्लिफ. द कार ड्रायव्हर साऊंड्स अ हॉर्न ऑफ फ्रिक्वेन्सी F. सो ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे? F. N आहे F. द रिफ्लेक्टेड साऊंड हर्ड इज 2F, म्हणजे अपॅरंट फ्रिक्वेन्सी इज 2F. इफ V इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ कार? आपल्याला माहिती आहे याला कसं ट्रीट करणार आपण. सोर्स ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. याचा फॉर्म्युला काय असतो? VVO VVS इंटू N इज इक्वल टू NA. ऑब्झर्वर आणि सोर्स एकमेकांकडे जात असतील तर वरती प्लस, खाली मायनस.
बरं, अपॅरेंटली किती ऐकू येतोय? 2f. ओरिजिनल किती आहे? f. वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे? v प्लस vo अपॉन v मायनस vs म्हणजेच ऑब्झर्वर. ऑब्झर्वर आणि सोर्स एकाच गाडीत बसलेत, सो v मायनस vo. ff गेला, सो v प्लस vo अपॉन v मायनस vo इज 2. v प्लस vo, v मायनस vo इज 2 अपॉन 1. इथे कॉम्पोनेंट डिव्हिडंडो आहे, इथे नाहीये. इथे आपण कॉम्पोनेंट डिव्हिडंडो अप्लाय केला तर v बाय vo मिळेल, आणि इथे अप्लाय केला तर 2 प्लस 1 3 अपॉन 2 मायनस 1 1. So what I will get is velocity of observer will be v by 3. The correct option is option C. Important. Doppler's effect question based on high cliff. A high cliff and a car move towards the high cliff. Horn वाजवतोय, तोच sound येऊन reflect होतोय. So the question is equivalent to source observer moving towards each other with the same speed. So this was the question. And now the question from CET once again. PYQ चा question है. A passenger is sitting in a train which is moving fast. ठीक आहे. आता बघा, एक पॅसेंजर आहे, ट्रेन मध्ये बसलाय निवांत. ही ट्रेन आहे, हा इंजिन आहे, इथं बसलाय दुसऱ्या डब्यात. इंजिन वाला हॉर्न वाजवतो, तर अपॅरेंट फ्रिक्वेन्सी पॅसेंजरला किती ऐकू येईल? हॉर्न वाजवला ट्रेन वाल्यानी, म्हणजे पुढे इंजिन वाल्यानी, तर या पॅसेंजरला किती ऐकू येईल? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, जोपर्यंत त्यांच्यातलं रिलेटिव्ह डिस्टन्स बदलत नाही तोपर्यंत बिलकुल काही चेंज होत नाही. सो एंटायर जर्नी, गाडी चालू झाल्यापासून त्या डेस्टिनेशन पर्यंत ड्रायव्हर म्हणजे इंजिन आणि पॅसेंजर मधलं अंतर कधीच नाही बदलत आहे. अंतर तर बदलत नाहीये, त्यामुळे हे डिस्टन्स सेम राहत असल्यामुळे व्हॉट इज हॅपनिंग, द फ्रिक्वेन्सी हर्ड बाय दिस अँड दिस विल बी सेम. सो फ्रिक्वेन्सी हर्ड बाय f will be equal to n. So these were the questions guys from the topic sound. I hope lecture तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. छोटा टॉपिक होता त्यामुळे पटकन झाला. सगळे क्वेश्चन, ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड होतं. ओके, सो थँक्यू सो मच गाइज फॉर दिस, for attending this session. Next lecture will be uploaded, that will be on the topic electrostatics 11th standard. Thank you so much.